CO of this unit is to prepare plan using plane table survey. In this unit, we see what is the use of plane table and what is the accessory required for performing the plane table. Along with that, we also study the methods of plane table, then their advantages, disadvantages, and the limitations of the plane table. This unit carries the 8 marks. Now, firstly, we see the definition of the plane table. Plane tabling, it is the graphical method of surveying in which the field work and the plotting work carried out simultaneously. Means, in the plane table, it is the graphical method in which the field work and plotting work carried out simultaneously. आता आपण मागच्या सेमिस्टरला एक सर्वे हा सब्जेक्ट शिकलो, बेसिक सर्वे होता तो. तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे सर्वे बघितले. कोणकोणते होते ते? हेडोलाइट सर्वे, टॅक्रोमेट्री वगैरे. तर त्यामध्ये आपण काय बघितलं, आपण ग्राउंड वरती जाऊन फर्स्टली काय करतो, रीडिंग घेतो आणि ते रीडिंग सगळे कंप्लीट केल्यानंतर आपण काय करतो, त्याचे कॅल्क्युलेशनचा पार्ट करतो. पण प्लेन टेबल सर्वे मध्ये आपण जे फील्ड वर्क आणि प्लॉटिंग वर्क म्हणजे काय, जे आपलं थोडक्यात अँगल घेणे किंवा मेजरमेंट जे आहे आणि जी ड्रॉइंग आहे ती आपण सेम टाइम मध्ये करतो. त्याला आपण काय म्हणणार, म्हणजे प्लेन टेबल मध्ये आपण आपली प्लॉटिंग जी ड्रॉइंग आहे ती आणि जे मेजरमेंट आहे ते सेम टाइम मध्ये करतो. त्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला प्रिन्सिपल ऑफ ही झाली डेफिनेशन. तर डेफिनेशन तुम्हाला 2 मार्क्ससाठी एमएसबीटी एक्झाम मध्ये विचारतात. व्हॉट इज द किंवा डिफाइन द प्लेन टेबल. द नेक्स्ट पार्ट इज प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वे. In that the principle of plane table survey, तर यामध्ये आपल्याला टोटल 2 प्रिन्सिपलचा स्टडी करायचा आहे. तर त्यामध्ये जे फर्स्ट प्रिन्सिपल आहे, इट स्टेट दॅट द रेंज drawn from different points should pass through the same point. मीन्स आता या पॉइंट मध्ये काय सांगता येईल, जे वेगवेगळे रेट आहे बघा. आता आपण जे ड्रॉइंग्स वगैरे करतोय त्यामध्ये काय वेगवेगळे रेट आहे. ते रेट काय त्याची ओरिजिन जरी डिफरंट पॉइंट मधनं असेल तरीही ते सगळे काय एका पॉइंट वरनं पास आउट झाले पाहिजे. मीन्स सपोज आपण एक पॉइंट कन्सिडर केला O आणि ती काय झाली त्यांची डिफरंट डायरेक्शन ऑफ काय झाली रेट झाली, पण इट शुड पास थ्रू द सेम पॉइंट. म्हणजे ह्या एका पॉइंट मधनं ते रेट सगळे काय झाले पाहिजे, पास झाली पाहिजे. हे आपलं फर्स्ट प्रिन्सिपल सांगतो. त्यानंतर सेकंड प्रिन्सिपल स्टेट दॅट the position of the table at any station should be the same as that of previous. म्हणजे सपोज जर तुम्ही प्लेन टेबल फर्स्टली A पोझिशनला प्लेस केला आणि A पोझिशनला ठेवून तुम्ही त्याचे काय केलं, ड्रॉइंग्स केलं किंवा बायसेक्शन वगैरे केलेले. तर ज्यावेळेस तुम्ही A वरनं हा टेबल B वरती शिफ्टिंग करणार, तर याची जी पोझिशन आहे दोन्ही पण याची काय पाहिजे, तुमची पॅरलल पाहिजे. हे आपलं सेकंड प्रिन्सिपल स्टेट करतं. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पाहिजे, तर आता एलिमेंटची फिगर कशी आहे, एलिमेंटची फिगर
कशी आहे ॲलिडेटची फिगर? ॲलिडेटचा यूज आपण कशासाठी करतो? जे ॲलिडेट आहे हे काय तुमचे जे स्केल असते ना, स्केल प्रमाणे आहे त्यावरती 50 सेंटीमीटरची लॉंग स्केल आहे थोडक्यात, आणि त्यावरती दोन एंडला एक साईट वेळ असते आणि एक ऑब्जेक्ट वेळ असते. म्हणजेच काय, साईट वेळ थ्रू तुम्ही काय करू शकता, तो ऑब्जेक्ट सी करून बघू शकता. आणि ऑब्जेक्ट त्यानंतर त्यामध्ये काय एक जो वेळ आहे साईट वेळ, त्यामध्ये काय क्रॉस हेअर प्रोव्हाइड केलेला आहे ज्याच्या थ्रू तुम्ही ऑब्जेक्ट बायसेक्ट करू शकता. म्हणजे ॲलिडेटचा यूज कशासाठी करतो आपण? टू बायसेक्ट दी ऑब्जेक्ट. आणि ज्यावेळेस आपल्याला ड्रॉइंग किंवा रेस ड्रॉ करायचे आहे तर त्यावेळेस पण आपण त्याचा यूज करतो. त्यानंतर थर्ड कंपोनंट पार्ट आहे ट्रफ कंपास किंवा ज्याला काय म्हणतात आणखी सर्क्युलर बॉक्स कंपास. तर ट्रफ कंपासचा यूज कशासाठी करतो आपण? नॉर्थ डिरेक्शन मार्क करण्यासाठी. ज्यावेळेस आपण शीटवरती ड्रॉइंग करतो तर फर्स्टली आपल्याला शीटवरच्या राईट हँड साइडला नॉर्थ डिरेक्शन मार्क करणं गरजेचं आहे. आपण आता ड्रॉइंग मध्ये बघतो का शीटला आपण नॉर्थ डिरेक्शन मार्क केलेली असते. मग ती नॉर्थ डिरेक्शन मार्क करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? ट्रफ कंपास. विथ द हेल्प ऑफ ट्रफ कंपास वी कॅन मार्क द नॉर्थ डिरेक्शन. त्यानंतर नेक्स्ट आहे बबल ट्यूब और स्पिरिट लेवल. कशासाठी यूज करतात बबल ट्यूब आणि स्पिरिट लेवल? फॉर द पर्पज ऑफ लेवलिंग. ज्यावेळेस आपल्याला लेवलिंग करायचे आहे तर त्यासाठी आपण काय करतो? बबल ट्यूबचं. त्यानंतर नेक्स्ट ॲक्सेसरीज आहे वॉटरप्रूफ कव्हर. तर वॉटरप्रूफ कव्हर कधी यूज करतात? इन रेनी सीझन. जर आपलं शीट खराब होऊ नये म्हणून आपण काय करतो, त्यामध्ये वॉटरप्रूफ कव्हर यूज करतो. Along with that accessories, we also use the like pencil, rubber, pins for fixing this sheet. याबरोबर आपण ह्या सगळ्या accessories यूज करतो. त्या accessories ऑफ प्रिंटेबल मध्ये आपण कोणकोणत्या accessories बघितल्या? तर फर्स्ट बघितलं ड्रॉइंग बोर्ड. ते ड्रॉइंग बोर्ड जे आहे ते आपण कशाला फिक्स करतो? ट्रायपॉड स्टँडला. आणि ड्रॉइंग बोर्डचे डायमेन्शन काय असतात? 40 सेंटीमीटर ते 30 सेंटीमीटर पासून 70 ते 60 सेंटीमीटर पर्यंत. आणि ड्रॉइंग बोर्डवरती आपण काय करतो, जे शीट आहे ज्याच्यावरती आपल्याला ड्रॉइंग करायचे आहे ते फिक्स करतो. त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण ॲलिडेट. ॲलिडेट तुमची काय जी स्केल असते ना त्यासारखी आहे, पण त्याची लेंथ किती आहे? थोडक्यात 50 सेंटीमीटर पर्यंत आहे. आणि त्याच्या दोन्ही साईडला व्हेन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. एका व्हेनला काय एकच्या क्रॉस हेअर प्रोव्हाइड केलेला आहे ज्याच्या थ्रू तुम्ही ऑब्जेक्टचं बायसेक्शन करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रफ कंपास. तर ट्रफ कंपासचा यूज आपण कशासाठी करतो? काय यूज आहे ट्रफ कंपासचा? आपल्याला नॉर्थ डिरेक्शन मार्क करण्यासाठी आपण काय करतो? ट्रफ कंपासचा. म्हणजे थोडक्यात आपल्याला नॉर्थ डिरेक्शन शो करण्यासाठी आपण ट्रफ कंपासचा यूज करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बबल ट्यूब किंवा त्याला आपण काय म्हणतो स्पिरिट लेवल. जे आपण ड्रॉइंग करतोय किंवा जे आपण ट्रायपॉड स्टँडवरती ड्रॉइंग बोर्ड फिक्स केलेला आहे तो लेवल मध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण बबल ट्यूब. आणि यामध्ये काय ट्यूब आहे आणि त्यामध्ये बबल आहे. जर सुरुवातीला तो बबल काय असणार तुमच्या कोणत्या तरी एका एंडला असणारी ट्यूबच्या, जोपर्यंत तो बबल ट्यूबच्या सेंटरला येते तोपर्यंत आपण काय करतो? ट्रायपॉड स्टँडचे जे 3 लेग्स आहेत त्याची ऍडजस्टमेंट करतो, जेणेकरून तो जो बबल आहे तो सेंटरला येईल. आणि सगळ्या पोझिशनला चेक करतो का तो सेंटरला आहे की नाही. याला आपण काय म्हणतो लेवलिंग. आणि विथ दी हेल्प ऑफ बबल ट्यूब आणि स्पिरिट लेवलचे आपण लेवलिंग वर्क करतो. आता या इम्पॉर्टंट ॲक्सेसरीज बरोबर आपण आणखी काय यूज करतो? वॉटरप्रूफिंग कव्हर,
म्हणजे जर रेनी सीझन मध्ये तुम्ही ड्रॉइंग वगैरे करत असाल तर ते ड्रॉइंग शीट खराब होऊ नये म्हणून आपण त्याला काय करतो, वॉटरप्रूफिंग कव्हर यूज करतो. त्यानंतर मग आपलं पेन्सिल, पिन्स, इरेझर वगैरे हे यूज करतो. तर नेक्स्ट पॉइंट आहे आपला सेटिंग अप ऑफ प्लेन टेबल. म्हणजे प्लेन टेबल तुम्ही सेट कसं करणार, ज्यावेळेस तुम्हाला त्यावरती ड्रॉइंग वगैरे करायचे आहे तर त्या टाइम मध्ये तुम्ही प्लेन टेबल कसा सेट करणार. तर त्यामध्ये आपण फर्स्टली बघणार आहे, फर्स्ट स्टेप आहे आपली फिक्सिंग ऑफ टेबल. त्यानंतर सेकंड आहे सेंटरिंग. थर्ड वन इज लेवलिंग. फोर्थ वन इज ओरिएंटेशन. And fifth one is sizing of object. तर यामध्ये फर्स्ट स्टेप काय आहे आपली फिक्सिंग ऑफ टेबल. तर फिक्सिंग ऑफ टेबल मध्ये आपण काय करणार, जो आपला ड्रॉइंग बोर्ड आहे ते काय करणार, आपण ट्रायपॉड स्टँडला फिक्स करणार. सपोज आपण कन्व्हिनियंटली 1 मीटर हाईटचा ट्रायपॉड स्टँड फिक्स करणार, त्यावरती जो बोर्ड आहे तो फिक्स करणार. त्यानंतर आता आपण बघितलं म्हणजे जनरली आपण सपोज 1 मीटर हाईटला आपण प्रोव्हाइड करतोय, तर यामध्ये 1 मीटर हाईटला फिक्सिंग ऑफ टेबल मध्ये काय आपण 1 मीटरच्या हाईटला ट्रायपॉड स्टँड फिक्स करतो, त्याला आपण ड्रॉइंग बोर्ड पण प्लेस केलेला आहे. आणि त्यानंतर आपण ते नेक्स्ट स्टेप काय आपली सेंटरिंग. तर सेंटरिंग म्हणजे काय किंवा कशी करणार तुम्ही सेंटरिंग. सपोज तुम्हाला एक पॉइंट दिलेला आहे ओ पॉइंट आणि या पॉइंटला तुम्हाला प्लेन टेबल जो आहे, प्लेन टेबल तुम्हाला या पॉइंटला थोडक्यात प्लेस करायचा आहे. तर काय करणार तुम्ही, फर्स्टली या पॉइंटवर तुम्ही ड्रॉइंग बोर्ड जे आहे थोडक्यात तिथे हे असं तुम्ही ट्रायपॉड स्टँड फिक्स केलं, देन यावरती बोर्ड प्लेस केला. बोर्ड प्लेस केला यावरती. त्यानंतर तुम्ही आता हे प्लेस करताना तुम्ही काय करणार, सेंटरिंग कशी करणार मग याची. आता तुम्हाला पॉइंटला कोणता दिला होता ते ओपन, जो ग्राउंड आहे, हा ग्राउंड वरचा पॉइंट तुम्हाला कुठे यावरती शीट झालं, या शीट वरती तुम्हाला तो पॉइंट काय करायचा आहे, थोडक्यात शिफ्ट करायचा आहे. तर शिफ्ट करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, व्यू फॉर्मचा यूज करतो. म्हणजे आपण व्यू फॉर्म इथे प्लेस करतो किंवा व्यू फॉर्मच्या सेंटर आपण एक छोटा दगड घेऊन तो ट्रायपॉड स्टँड जे आहे त्याच्या सेंटर मध्ये खाली प्लेस करतो आणि तो अप्रॉक्सिमेटली या ओ पॉइंट वरती काय झाला पाहिजे, प्लेस पडला पाहिजे किंवा प्लेस झाला पाहिजे. जर अप्रॉक्सिमेटली झालं तर आपण असं कन्सिडर करणार की याची सेंटरिंग झालेली आहे. नसेल तर आपण जे ट्रायपॉड स्टँडचे लेग्स आहे ते काय करणार, त्याची ऍडजस्टमेंट करणार. म्हणजे आपण ग्राउंड वरचा पॉइंट जो शीट वरती शिफ्ट करतो विथ द हेल्प ऑफ व्यू फॉर्म, त्याला आपण काय म्हणणार, सेंटरिंग. ही झाली आपली सेंटरिंगची प्रोसेस. त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप आहे आपली लेवलिंग. तर तुम्हाला बबल ट्यूब और स्पिरिट लेवल मध्ये सांगितलं तर आपण लेवलिंग कशाच्या हेल्पने करतो, बबल ट्यूब किंवा स्पिरिट लेवलला. तर काय करतात, त्यामध्ये एक ट्यूब आहे थोडक्यात, त्या ट्यूब मध्ये काय एक बबल प्लेस केलेला आहे. सुरुवातीला तो बबल काय आहे, कुठेतरी एका एंडला असेल. ज्यावेळेस तुम्ही ट्रायपॉड स्टँडचे लेगची ऍडजस्टमेंट करणार, तो बबल काय हळूहळू सेंटरला यायला स्टार्ट होईल, म्हणजे त्याची शिफ्टिंग होईल. आणि ज्यावेळेस तो बबल कम्प्लिटली थोडक्यात या टाइप मध्ये तुमची फिगर आहे. आता आधी हा बबल का होता इकडे एंडला होता, पण तुम्ही जसे ट्रायपॉड स्टँडची लेगची ऍडजस्टमेंट करता तो बबल काय सेंटरकडे शिफ्ट होईल. आणि ज्यावेळेस तो सेंटरकडे शिफ्ट होईल त्यानंतर सपोज तुम्ही ह्या पॉइंटला चेक केलं, त्यानंतर ऑल सगळ्या 4 कॉर्नर्स तुम्ही काय करणार, त्याची लेवलिंग चेक करणार. मीन्स तो बबल सेंटरला आहे की नाही हे चेक करणार. त्यानंतर नेक्स्ट आहे ओरिएंटेशन. तर आता ओरिएंटेशन ही स्टेप आहे कधी येते, ज्यावेळेस आपण प्लेन टेबल जो आहे तो एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटवर शिफ्ट करतो.
ए पॉइंट वरनं बी पॉइंट वर शिफ्ट केलाय सपोज तुम्ही, तर त्यामुळे जो ए पॉइंट आहे आणि बी पॉइंट आहे ते कसे पाहिजे एकमेकांना पॅरलल पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, ती जी प्रोसेस आहे त्याला आपण ओरिएंटेशन म्हणतो. आणि सायकलिंग ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय, आता याचा तर मीनिंग माहिती असेल, वर्ड मध्ये आहे त्याच्या सायकलिंग ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे जो काही तुम्हाला ऑब्जेक्ट दिलेला आहे ते काय करणार आहे आपण बायसेक्ट करणार आहे आणि त्यानंतर आपण रेस ड्रॉ करून एकमेकांना कनेक्ट करणार आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या लेक्चर मध्ये फर्स्टली डेफिनेशन बघितली प्लेन टेबलची. तर काय आहे डेफिनेशन, ग्राफिकल मेथड आहे, graphical method of surveying in which the field work and plotting work carried out simultaneously. जसं आपण म्हणजे थेरोडाइटचे वगैरे बघितलं तर त्यामध्ये काय आपण फर्स्टली रीडिंग घेतो, त्यानंतर त्याची कॅल्क्युलेशन म्हणजे आपण फील्ड वर्क वेगळं करतो आणि प्लॉटिंग जी आहे ती कॅल्क्युलेशन पार्ट आहे तो नंतरचा आहे. पण यामध्ये आपण दोन्ही प्रोसेस काय करतो, सेम टाइम मध्ये करतो. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं होतं प्रिन्सिपल. त्या प्रिन्सिपल मध्ये पण आपण बघितलं काय जे डिफरंट रेस ड्रॉ होतात ते सेम एका पॉइंट मधनं पास आउट झालेले पाहिजे. त्यानंतर बघितलं आपण ज्यावेळेस आपण शिफ्टिंग करतो इन्स्ट्रुमेंटची तर त्यावेळेस ते कसे पाहिजे पॅरलल मध्ये पाहिजे. नेक्स्ट आपण ॲक्सेसरीज बघितल्या, तर त्यामध्ये आपण कोणकोणत्या ॲक्सेसरीज बघितल्या, ड्रॉइंग बोर्ड बघितला, त्यानंतर ॲलिडेट बघितलं, कंपास बघितलं, ट्रफ कंपास, त्यानंतर स्पिरिट लेवल, वोकल टूल, देन वॉटरप्रूफिंग कव्हर, पेन, पेन्सिल, त्याचा युजेस काय आहे त्याचा पण स्टडी केला. त्यानंतर आपण आता ऍक्च्युअली तुम्हाला प्लेन टेबल वरती प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं, तुम्ही ऍक्च्युअली तुम्ही त्यावरती परफॉर्म करणार आहे. तर परफॉर्म करण्याआधी तुम्हाला कोणकोणती त्यामध्ये ऍडजस्टमेंट करणं किंवा सेटिंग करणं गरजेचं आहे ते आपण बघितलं. तर त्यामध्ये आपल्याला टोटल 5 सेटिंग करावे लागतात. कोणत्या त्या, फिक्सिंग ऑफ टेबल म्हणजे ज्या पॉइंटला आपल्याला सांगितलं आहे त्या पॉइंटला आपण काय करणं टेबल फिक्स करणं. त्यानंतर सेकंड सेंटरिंग करणं,